राज्यासाठी पुढील 3 ते 4 तास महत्त्वाचे. कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. पुण्यात आजही दुपारनंतर मुसळधार पाऊस. शिवाजीनगर, फर्ग्युसन रोड, आपटे रोडसह अनेक भागात जोरदार पाऊस. परभणीच्या पाथरी आणि मानवत तालुक्याला पावसानं झोडपलं. मानोलीत ओढ्याच्या पाण्यात 2 महिला पुरात वाहून गेल्या. एका महिलेला वाचवण्यात यश, तर एक महिला अद्यापही बेपत्ता. वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. बळीराजाच्या शेतातील कामांना आणि पेरण्यांना वेग. संवर्धनाचं काम सुरू असलेल्या विठ्ठल मंदिरात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पाण्याची गळती. कामं पूर्ण झाल्यावर सर्व अडचणी दूर होतील. मंदिर समितीचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र शेळके यांचा दावा. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर 400 वर्ष जुनं वडाचं झाड सलगचा पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळलं. वटवृक्षाला वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं राष्ट्रीय महामार्गांसाठी वृक्षतोडीबाबतचा कायदा बदलून नवा कायदा केला होता. लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पपई बागेचं नुकसान. वीज कोसळून एकाचा मृत्यू तर 9 जनावरं दगावली. निलंगा तालुक्याला सर्वाधिक फटका. नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं संत्राबाग जमीनदोस्त. नागपुरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं मदाना तालुक्यातील शेतकऱ्यांची संत्राबाग जमीनदोस्त. रात्री दौंड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाचे खांब कोसळले. दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचं काम सुरू होतं. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झालं नाही. लातूरच्या माळशिरस भागातील शेकडो मेंढपाळ, हजारो मेंढ्यांसह परतीच्या प्रवासाला. गेल्या अनेक वर्षांपासून मेंढपाळ पश्चिम महाराष्ट्रातून लातूरमध्ये येत असतात. पावसाची चाहूल लागल्यानं मेंढपाळ परतीच्या प्रवासाला. नाशिकच्या देवळा तालुक्यातील उमराणे इथं पावसामुळे झालेल्या नुकसानाची खासदार भास्कर भगरेंकडून पाहणी. शेड कोसळल्यानं मृत झालेल्या मुलाच्या घरीही भगरेंकडून सांत्वन परफेट. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका. परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचं शेतकऱ्यांना आवाहन. पुणे शहरासह जिल्ह्यात 34 वर्षांनी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद. मागील 9 दिवसात पुणे जिल्ह्यात 209 मिलीमीटर पावसाची नोंद. सोलापुरात पावसानं जून महिन्याची सरासरी आठवड्यातच ओलांडली. सोलापुरात जून महिन्यात 103 मिलीमीटर पावसाची नोंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.